नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5, त्यातील ओवी 1 ते 9 च्या सहवासात आपण जाऊया. श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा आनंद आपण घेतोय आणि त्या संवादामधून ज्ञान, तेज, शांती, मनोधैर्य, मार्गदर्शन अशी अनेक प्रकारची संपत्ती आपल्या वाट्याला येते. जणू काही ह्या संपत्तीची उधळण होते. मनातले संशय नाहीसे होत आहेत. परंतु अर्जुनाच्या मनामध्ये नव्याने एक शंका उपस्थित झालेली आहे आणि ती शंका उपस्थित होण्याचं एकमेव कारण म्हणजे अर्जुन श्रीकृष्णांचं बोलणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकतोय. अत्यंत लक्षपूर्वक ऐकत असल्यामुळेच अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका निर्माण झाली. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की अहो हे कसं तुमचं बोलणं. जर ते एकच असतं तर मी समजू शकलो असतो. परंतु तुम्ही 2 गोष्टींना पुष्टी देताय. तर तुमचे हे बोलणं मी अंतःकरणाने विचार केला तर काय निश्चित त्यातलं घ्यायचं हे समजणं कठीण आहे. कारण का, मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहु असू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखी तसा पुढती. अर्जुन म्हणतोय, मागे तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर कर्माचा त्या ठिकाणी संन्यास घडतो. म्हणजेच कर्म करणारा कोणी करता असा वेगळा आहे हे कर्तृत्वच त्या ठिकाणी राहत नाही. ह्या गोष्टीची तुम्ही पुष्टी केली होती आणि मग आता तर तुम्ही कर्मयोगाचं अनुष्ठान करावं हे सांगत कर्म करण्यावर भर देताय. म्हणून अर्जुनाला असं म्हणायचंय की श्रीकृष्णा तुमचं सांगणं हे एकच नाहीये आणि या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत असं मत तुम्ही मांडताय. अशा वेळी आम्ही काय करावं. आणि माऊली हो, ह्यातूनच आपल्या लक्षात येतं की अर्जुन श्रीकृष्णांचं बोलणं किती लक्षपूर्वक ऐकत होता. श्रीकृष्ण जेव्हा कर्मसन्यासाबद्दल बोलतायत तेही तो ऐकतोय, कर्मयोगाबद्दल बोलतायत तेही तो ऐकतोय. कर्मसन्यास अर्जुनाला जास्त आवडला. कारण का, तर त्यालाही युद्ध करायचं नव्हतं. त्यामुळे एक प्रकारे तो अंतःकरणात सुखावला होता की चला बरंय, परमेश्वरानेच हे मत मांडलं आणि कर्मसन्यासाला पुष्टी दिली. आणि ह्याचं त्याला समाधान होतंय नाही होतंय, तोच श्रीकृष्ण कर्मयोगावर भर देत कर्म करायला सांगतायत. ऐसे द्व्यर्थ हे बोलता, आम्हा नेणतयांच्या चित्ता, आपुलिये चाडे अनंता, उमजू नोहे. अत्यंत प्रांजळपणे अर्जुन आपली मनोभूमिका प्रगट करतोय आणि ही त्याची मनोभूमिका टिपण्याचं काम आपल्या ज्ञानोबारायांनी केलंय. अर्जुन म्हणतो की श्रीकृष्णा कुठला तरी एक मार्ग सांगा की ज्याचं सार आमच्या लक्षात येईल.
तुम्ही जर दोन्ही अर्थाने बोललात तर मुळातच आम्ही मूढ, मुळातच आम्हाला आत्ता समजत नाहीये की काय करायला पाहिजे. आणि त्यातून तुम्ही दोन अर्थाने गोष्टी सांगताय आणि दोन्ही गोष्टी बरोबर आहेत असं म्हणताय. माऊली हो, बरेचदा असं घडतं की आपण एखाद्याचा सल्ला घ्यायला जातो आणि त्याला आपण विचारतो, मला ही गोष्ट समजत नाहीये की मी ती अशी करावी का तशी करावी. आणि समोरच्याने आपल्याला उत्तर द्यावं की अरे दोन्ही प्रकारे केलं तरी योग्य आहे असं म्हटल्यावर विचारणारा अजून गोंधळातच पडतो. जणू काही अर्जुनाची मनोभूमिका तशीच झाली. म्हणून अर्जुन म्हणतो, ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हान प्रती. जेव्हा अर्जुन असं श्रीकृष्णांना सांगतो त्यावेळी अर्जुनाच्या मनामधले भाव, श्रीकृष्णांविषयीचं प्रेम, आदर, सख्यत्व हे सगळं प्रगट होत आहे. अर्जुन स्पष्टपणे म्हणतो की हे भगवंता, कोणता तरी एक मार्ग आम्हाला सांगा, एक मार्ग सांगा की ज्याला धरून आम्ही वाटचाल करू शकू. आणि हे तुम्हाला कोणी दुसऱ्याने सांगितलं पाहिजे का? एकच मार्ग सांगा, हे तुम्हाला कोणी सांगायची आवश्यकता नाही. तरी याची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा. आहा, किती प्रांजळपणे अर्जुन म्हणतोय की म्हणूनच भगवंता, मी तुम्हाला अशी प्रार्थना अगोदरच केली होती की आम्हाला आमच्या बुद्धीच्या साह्याने तुम्ही जो सांगताय त्यातला अर्थ समजून घ्यावा लागणार आहे. आणि तो आमच्यासारख्यांना समजणं कसं शक्य आहे. त्यामुळे तुम्ही मला गूढ भाषेत परमार्थ सांगू नका, अवघड करून सांगू नका, असं अत्यंत प्रांजळपणे अर्जुन श्रीकृष्णांना सांगतोय. माऊली हो, खरोखरच श्रीकृष्णांच्या मुखामधनं शब्द बाहेर पडतायत. साक्षात भगवंतांच्या मुखातनं शब्द बाहेर पडतायत, त्याच्यामध्ये किती अर्थ लपलेला असेल. आणि सामान्य जीवाला तो अर्थ समजण्यासाठी तेवढी पातळी येणं आवश्यक आहे. हे ओळखूनच जणू काही अर्जुन म्हणतोय की आम्हाला सोप्या भाषेत समजेल असं तुम्ही सांगा. गुढार्थ त्याच्यात गहनता ठेवून सांगू नका. परी मागिल असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोहीन माझी बरवा, मार्गू कवण. अर्थात भगवंता, मागील गोष्ट मी तुला जी सांगितली, विनंती केली ती राहू दे, पण आता तरी मला स्पष्ट करून सांग की या दोन मार्गांपैकी माझ्यासाठी नक्की हिताचा मार्ग कुठला आहे. आणि तो मार्ग कुठला आहे हे विचारताना अर्जुन तो मार्ग कसा असावा ही सुद्धा भावना व्यक्त करतोय. आणि ही त्याची भावना आपल्यापर्यंत पोचवायचं काम ज्ञानोबारायांनी केलंय. त्या ठिकाणी ज्ञानोबारायांचे शब्द, उपमा, दृष्टांत विलक्षण आहेत. अर्जुन म्हणतोय, जो परिणामींचा निर्वाळा, अचुंबित ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. तू आमच्यासाठी हिताचा मार्ग सांगशील, तो कसा असावा तर त्याचा खात्रीने शेवट जो आहे, त्याचा आम्हाला जे फळ मिळणार आहे ते चांगलंच मिळावं. आणि त्या मार्गाची वाटचाल करणं आम्हाला सरळ आणि सोपं असेल असाच मार्ग सांग. आमचं कल्याण व्हावं असं तुला वाटतंय ना, तर असा एकच मार्ग सांग जो वाटचाल करायला सुद्धा सोपा आहे. अनुष्ठिता प्रांजळा सावियाची.
आणि आता माऊली दृष्टांत देतायत, उपमा देतायत. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. काय उदाहरण दिलंय माऊलींनी. माऊली म्हणतात, प्रवासासाठी एखादं साधन, एखादं वाहन मिळावं आणि त्या प्रवासाचा कसा आनंद घेता यावा, तर प्रवास करता करता डोळा लागतो, झोप येते, पण ती झोपही मोडणार नाही. आणि झोप न मोडता प्रवास कधी संपला हे कळणारही नाही. इतक्या सहजपणे आनंद घेत आमची वाटचाल व्हावी, असा तो मार्ग असावा. काय अर्जुनाची भावना आहे, काय त्याचं चातुर्य आहे की आमच्या हिताचा मार्ग सांग आणि तो कसा असावा हेही तो सांगतोय. येणे अर्जुनाचे नि बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. अहो, भगवंताची भूमिका सुद्धा बघा. भगवंताला अर्जुनाच्या ह्या स्पष्टपणाचा, प्रांजळपणाचा कुठेही राग आला नाही, कारण त्यांच्या दोघांच्या ठिकाणी असलेलं सख्यत्व आणि निर्मळ प्रेम. त्यामुळे अर्जुनाचं हे बोलणं ऐकून भगवंतांनाही खूप आनंद झाला आणि ते अर्जुनाला म्हणाले, निश्चित अर्जुना, तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. तुला वाटचाल करायलाही सोपा असेल, वाटचाल करताना आनंददायी असेल, सुख देणारा असेल, त्याचं फळही निश्चित उत्तमच असेल, असा मार्ग मी तुला सांगतो. माऊली हो, ज्ञानोबारायांच्या चरणी आपण हीच प्रार्थना करू की आपल्याला सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने वाटचाल करायला असाच हितावह सुखकर मार्ग लाभो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.